ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं ANS लाइव न्यूज। इस वक्त मौजूद हूँ मैं वाशी नाका के शंकर देवल में, जहाँ पे आज यहाँ का 148 की नगर सेविका सौभाग्यवती अंजलि नाइक और यहाँ पे शिवसेना जो अपने अंजलि नाइक ने जो रखा है नगर सेविका चषक, आप देख रहे हैं हमारे पीछे। जब से यहाँ पे आई तब से हर एक चीज़ बच्चों किस तरीके से खेल खेलेंगे उस तरीके को उनको स्क्रीन टाइम कम करके इतना अच्छा उन्होंने प्रोग्राम ऑर्गेनाइज किए हैं। आइए जानते हैं अंजलि नाइक से कि क्या कहती है और इस तरीके अपडेट देखने के लिए जुड़ रही है ANS लाइव न्यूज से। सर्वप्रथम मी आमचे नेते आणि शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे सर्वांचे लाडके खासदार आणि शिवसेना सरचिटणीस माननीय राहुलजी शेवाळे साहेब यांचे खूप खूप आभार मानते। त्यांनी माझ्यावर एक विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरण्याचं मी काम केलं। विभाग प्रमुख आमच्या सुनीताताई वैती, परत तसेच आमचे विभाग प्रमुख अविनाश राणे यांनीही माझ्यावर विश्वास ठेवला आणि चांगल्या प्रकारे काम केलं। सर्व ग्राउंड लेवलचे सर्व शाखा प्रमुख, उप शाखा समन्वयक पर्यंतचे सर्व पदाधिकारी, तसेच इतर मित्र मैत्रिणी दुसऱ्या पक्षात असून त्यांचा माझ्यावरती एक विश्वास होता आणि त्यांनीही इच्छा दाखवली की तुम्ही निवडून आल्यानंतर आम्ही परत तुमच्या पक्षात प्रवेश करू आणि एक विश्वासाने त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सगळ्यांच्या मदतीने आणि लोकांच्या विश्वासाने आज मी नगरसेवक म्हणून काम करते। मी विशेषतः उल्लेख करणार भारतीय जनता पार्टीचे पण आणि मैत्री पूर्वक जे संघटनात्मक पक्ष होते त्या संघटनांच्या सर्व पदाधिकारी आहे आणि तसेच उदय सिंग त्यांची पूर्ण टीम हे खूप मोठ्या जोमाने आमच्याबरोबर काम करत होते। माझं घर पण, माझ्या घरातले सगळेजण स्पोर्ट्समन आहे। माझा मुलगा फुटबॉल प्लेयर आहे, मोठा मुलगा फुटबॉल प्लेयर आहे, मुलगी बास्केटबॉल प्लेयर आहे ऑल इंडियाला, माझे मिस्टर इंटरनॅशनल व्हॉलीबॉल प्लेयर आहे, कोच आहेत इंटरनॅशनल सिलेक्शन कमिटीला। आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आपले सरचिटणीस शेवाळे साहेब आणि आम्हाला ज्यांनी घडवलं, जे आपल्या बहिणी कामिनी बहिणी, त्यांच्या मागे आम्ही काम करत आलेलो आहोत। त्यांच्या निर्देशाखाली आपण काम जो करतोय ते आपल्याकडे आले तर भरभरून काम करणं ही आपलं आहे आणि आपल्याकडे ज्या शिवसेनेकडे येणार त्या भरभरून काम करणार आणि जे बोलतात ते करून दाखवतात अंजलीताई आणि ते काम करण्यामध्ये एक्सपर्ट सुद्धा आहे। क्या है ऐसी हमारी विकास की मूर्ति देवी सौभाग्यवती अंजलि ताई नाइक, बहुत काम किया हम लोगों ने इनके साथ 5 साल और इनके आशीर्वाद से, इनके सहयोग से 5 साल मैं दक्षता आरोग्य समिति में सदस्य भी रहा। इन्होंने मुझे मौका दिया और मैंने इनकी सपोर्ट से लोगों की भरपूर सेवा करने की कोशिश की। आप लोगों को आज आपके बीच में एक ऐसी जुझारू नेता जो हर महिलाओं की, हर बच्चों की, हर नौजवानों की मुरादों को या उनकी इच्छाओं को समझने की शक्ति रखती है और आज उसका हम जीता जागता नमूना इस ग्राउंड में देख रहे हैं। इनके साथ आपके वार्ड में, आपके विभाग में एक नई शुरुआत हुई है और इंशाल्लाह दुआ है कि जो हमारे 147 में जिस तरीके से मैडम ने विकास का काम किया और लोगों के हर सुख दुख में साथ में रहे, उम्मीद करते हैं उसका पूरा लाभ 148 वार्ड क्रमांक के लोगों को भी मिलेगा और आपने एक सही नेता को, एक सही जनप्रतिनिधि को चुना है, इसका आपको भरपूर लाभ मिलेगा और आने वाले समय में आप खुद कहेंगे कि हमने एक विकास की मूर्ति को, विकास की देवी को चुना है। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरसेविका चषक हा शंकरदेवमध्ये अप्रतिम असा कार्यक्रम चालू आहे। ताईंना मी धन्यवाद देईन की ताई तुम्ही असेच कार्यक्रम उपक्रम या वार्डामध्ये चालू ठेवा। लोक तुम्हाला खूप ह्या गोष्टीत सहकार्य करतील आणि माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप शुभेच्छा। धन्यवाद। बुलंद खुद ही को कर इतना बुलंद, हर तकदीर से पहले खुदा खुद पूछे बंदे से, बता तेरी रजा क्या है, और मिटा दे अपनी हस्ती को गर मर्तबा चाहे, मिटा दे अपनी हस्ती को गर मर्तबा चाहे, कि दाना खाक में मिलके गुले गुलजार होता है। आणि या ठिकाणी सामना विजयी होतोय।
ग्राउंडमध्ये मेहनत करतात पोरं, ती पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला खूप अभिमान आहे की माझ्या गावातली सर्व पोरं, जे लहान मुलं असून दे किंवा मोठी मुलं असून दे, एकजुटीने येतात, कामं करतात. त्यामुळे एवढी मोठी स्पर्धा ही चांगल्यारीत्या पार पडली जाते. तर मी खरंच सर्वांचा आभारी आहे. आणि एखादी स्पर्धा यशस्वी करण्याकरता आपल्याला अंपायर्स असून दे, कॉमेंटेटर असून दे, यूट्यूब असून दे, तर त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो अनिका क्रिकेट संघातर्फे. आणि श्री काळेश्वर उत्कर्ष मंडळ आणि JM डेकोरेटर्स हे नेहमीच आमच्या सोबत असतात, मी त्यांचाही आभारी आहे. आणि आज जी आम्ही ट्रॉफी जिंकलोय ती मी सर्व आमच्या गावातले लहान मुलं पासून जे मोठे मुलं त्यांना मी ट्रॉफी डेडिकेट करतो.